Good morning, student. Standard 12th, subject physics. Topic number 7, wave optics. In previous video, we have to see diffraction of light. Diffraction means काय सांगितलं होतं त्या ठिकाणी bending of light near the edges of an obstacle त्या ठिकाणी घेतलं होतं, which is known as a diffraction of light. Depending on the काय घेतलं होतं त्या ठिकाणी distances involved in the experimental setup, we have to take on two types of the diffraction. That is, diffraction can be classified into two types. फर्स्ट घेतला होता त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन आणि अनदर वन इज काय घेतलं होतं त्या ठिकाणी फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. आता फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय घेतलं होतं तर प्रायमरी सोर्स असेल त्याच्यापासून असणारं स्क्रीनचं जे डिस्टन्स होतं ते व्हेरी लार्ज होतं. हिअर वी हॅव टू यूज काय करत होतो त्या ठिकाणी प्लेन वेव्हफ्रंट यूज करत होतो. त्यानंतर हिअर वी हॅव टू ऑल्सो यूजड टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. फर्स्ट कॉन्व्हेक्स लेन्स आपण घेणार होतो की प्रायमरी सोर्स आहे त्याच्यापासून ऑब्स्टॅकल त्याच्यापासून स्लिट किंवा ऑब्स्टॅकल इथंपर्यंत येणारे पॅरलल रेज घेण्यासाठी, आणि दुसरा जो आपण कॉन्व्हेक्स लाईन माउंट केलेली आहे ती कशासाठी केलेली होती तर आपला असणारा जो डिफ्रॅक्शन पॅटर्न क्लिअरली विजिबल होण्यासाठी स्क्रीनवर वी हॅव टू टेकन काय घेतला होता त्या ठिकाणी अनदर कॉन्व्हेक्स लेन्स. देन वी हॅव टू सी द फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन पॅटर्न. इन फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन पॅटर्न सोर्स आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कसं होतं त्या ठिकाणी व्हेरी स्मॉल होतं. हिअर वी हॅव टू यूज स्पेरिकल और सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट यूज करत होतो. आणि फॉर द सीइंग किंवा फॉर द व्ह्यूइंग द फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन पॅटर्न वी डज नॉट यूज द काय केलं होतं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे विदाउट युझिंग द काय घेतलं होतं त्या ठिकाणी लेन्स वी हॅव टू सीन द काय करत होतं त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन द स्क्रीन. आता टुडे वी हॅव टू सी एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर काय घेणार आहे त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी कशा पद्धतीची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असते ही आता आपण पळ्यावर या ठिकाणी बघितलेली. आपण जो घेतलेला आहे कन्सिडर शोज मोनोक्रोमॅटिक सोर्स काय घेतला आहे त्या ठिकाणी एस घेतलेला आहे. फोकस ऑन काय घेतलं आहे त्या ठिकाणी कन्व्हर्जिंग लेन्स त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कन्व्हर्जिंग म्हणजे आमची कॉन्व्हेक्स लेन्स त्या ठिकाणी घेतलेली. त्यानंतर काय झालं आहे इमेजिन अबेरेशन जे आहे ते आपण काय केलं त्या ठिकाणी इग्नोर केलेले आहे. द इमर्जिंग बीम विल कन्सिस्ट ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे सोर्स लेन्सपासून आलेला जो लाईट आहे आमच्या कन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सवर इथं इन्सिडंट झाला. त्याच्यापासून जे रेज बाहेर पडलेले आहेत इथं काय केलं ॲब्रेशन आम्ही कन्सिडर केलेले आहे आणि हे पॅरलल रेज काय झाले त्या ठिकाणी इन्सिडंट त्या ठिकाणी झालेले आहेत. कोणतं काय होणार आहे त्या ठिकाणी अनदर त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स. आता हे कन्सिडर करत असताना हा कन्सिडर कसला केला आहे त्या ठिकाणी प्लेन वेव्हफ्रंट कन्सिडर केला आहे. बिकॉज आपण मगाशी सांगितलं होतं सोर्सपासून असणार म्हणजे आमचा असणारा प्रायमरी सोर्स हा त्या ठिकाणी स्लिट किंवा आपला असणारा ऑब्स्टॅकल यांच्यापासून लार्ज डिस्टन्सवर त्या ठिकाणी असणार. म्हणून आपण हा कन्सिडर करत असताना काय केलं प्लेन वेव्हफ्रंट कन्सिडर केलेला आहे. आता या प्लेन वेव्हफ्रंटच्या पुढच्या बाजूला इथं ए आणि बी पॉईंट्स तुम्हाला दिसतो. हा काय त्या ठिकाणी स्लिट असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल असेल. हा स्लिट असेल ही स्लिट ए आणि बी घेतल्या. हा मधला पॉईंट जो घेतलेला आहे तो सेंटर पॉईंट ओ घेतला आहे. जे सेंटर पॉईंट ओ पासून ए आणि सेंटर पॉईंट ओ पासून बी हा कसा असणार आहे त्या ठिकाणी इक्वल डिस्टन्सवर असणार. तिथून जे पॅरलल रेज निघालेले आहेत हे तुम्हाला पॅरलल रेज दिसतात त्या ठिकाणी. द रेज विच आर कमिंग फ्रॉम दॅट ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी सी. हे जे कमिंग झालेले रेज आहेत हे पॅरलल रेज आहे ते इन्सिडंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अनदर कॉन्व्हेक्स लेन्स. आता ही कॉन्व्हेक्स लेन्स कशी माउंट केलेली आहे तर या कॉन्व्हेक्स लेन्सची फर्स्ट वे ऑफ डिटर्माइन काय केलं त्या ठिकाणी फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्थ आणि मग डिस्टन्स फोकल लेंथ विच इज इक्वल टू काय घेतले त्या ठिकाणी कॅपिटल डी. जे कॉन्व्हेक्स लेन्सपासून हे जे स्क्रीनचं डिस्टन्स आहे ते आम्ही कोणा इतकं घेतलं आहे त्या ठिकाणी फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इतकं घेतलेलं आहे. आणि मग तिथं आम्ही काय केलं स्क्रीन त्या ठिकाणी माउंट केलेली आहे. ही स्क्रीन आमची या ठिकाणी दिसते. आता इथं आपल्याला अजून एक दिसतंय की इथं कॅपिटल डी दिसतंय विच इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी. मग ए म्हणजे काय तर ए बी द डिस्टन्स बिटवीन त्या ठिकाणी काय येणार आहे टू स्लीट्स. म्हणजे ए आणि बी जे आपले आहे त्या दोघांच्या मध्ये असणारे विड्थ ऑफ द स्लिट आहे ते विड्थ ऑफ द स्लिटचं डिस्टन्स काय घेतलं आणि त्या ठिकाणी स्मॉल ए त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे विड्थ ऑफ द स्लिटचं अंतर काय घेतलं स्मॉल ए घेतलं विच इज व्हेरी लेस दॅन दॅट ऑफ द कोणापेक्षा असणार आहे कॅपिटल डी पेक्षा. आणि मग आम्हाला या ठिकाणी जो असणार डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर ऑब्झर्व करायला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपल्याला एक्सपेरिमेंट सेटअप आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. आता फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिट कशा पद्धतीनं आहे तर पुस्तकामध्ये जो दाखवलेला आहे तिथं आपल्याला लेबलिंग दिले वाय आणि काय दिले त्या ठिकाणी वाय डॅश दिले. फिगर शोजनं काय सांगितलं त्या ठिकाणी
क्रॉस सेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट वाय वाय डॅश इन्सिडेंट ऑन काय घेतलं त्या ठिकाणी सिंगल स्लिट, म्हणजे आपल्याला इथं जे दिसते ए बी विथ काय घेतलं त्या ठिकाणी प्लेन वेव्हफ्रंट घेतला, त्याच्यावर लाईट इन्सिडेंट घेतले. सेंटर ऑफ द स्लिट जो घेतलेला आहे तो ॲट पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी ओ घेतलेला आहे, विच इज ॲज काय घेतलं त्या ठिकाणी सेम डिस्टन्स, म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट काय घेणार आहे त्या ठिकाणी ओ पासून घेणार. आता त्या ठिकाणी इट्स लेंथ इज परपेंडिक्युलर टू द काय घेतलं त्या ठिकाणी पेपर. दी स्लिट जे आहे आपल्याला घेतलेली स्लिट आहे, इमॅजिन आपण केली तर त्याच्यामधून नंबर ऑफ पॅरलल रेज काय होणार आहे त्या ठिकाणी पास होणार आहे, आणि एक्स्ट्रीमली थिन स्लिट द मोमेंट ऑफ द प्लेन वेव्हफ्रंट रिचेस द काय सांगितलं या ठिकाणी असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्सवर काय झालं त्या ठिकाणी रीच आहे. आता कॉन्व्हेक्स लेन्सवर रीच झाल्यानंतर म्हणजे आपण सांगितलं त्या सगळ्या ज्या लाईट रेज आहेत इन्सिडेंट ऑन द काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स, त्या कॉन्व्हेक्स लेन्सवर काय झालं इन्सिडेंट. आता आफ्टर रिफ्लेक्शन काय झालं, देस ऑल द रिफ्रॅक्टेड रेज कन्व्हर्जन रेट काय सांगतो आपण त्या ठिकाणी सिंगल पॉईंट, आणि हा सगळे कन्वर्ट झालेले कुठून मिळाले त्या ठिकाणी ॲट पॉईंट काय मिळालं त्या ठिकाणी P0, म्हणजे हे सगळे कन्व्हर्जिंग रेज आपण जे मगाशी घेतले हा आपला कन्व्हर्जिंग रेज आहे, हे सगळे कन्व्हर्जिंग रेज मिड ॲट काय झालं त्या ठिकाणी सिंगल पॉईंट, त्याला नाव काय दिले त्या ठिकाणी P0 दिले. जे आता आपण सांगितलं होतं की या ठिकाणचं असणारं डिस्टन्स जे आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन आपण स्लिट आणि स्क्रीन म्हणत होतो, आता इथं कॉन्व्हेक्स लेन्स आणि आमचं असणारं स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते कुणा इतकं असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेंथ इतकं असणार आहे. आणि इथं असणारं जे डिस्टन्स बिटवीन स्लिट घेतलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन स्लिट काय घेतलं आहे वी हॅव टू डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी, हे डिस्टन्स किती आहे तर हे डिस्टन्स आहे 10⁻⁴ मीटर, टू काय घेतलं त्या ठिकाणी टू 10⁻³ काय घेतलं त्या ठिकाणी मीटर, म्हणजे आपण 10⁻⁴ मीटर टू 10⁻³ मीटर इतकं डिस्टन्स कोणामधलं आहे त्या ठिकाणी घ्यायचा. आणि आमचं डिस्टन्स जे आहे जे फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स घेतलं आहे हे जे डिस्टन्स आहे ती किती असणार आहे त्या ठिकाणी 10 मीटर त्या ठिकाणी आपल्याला घेतलेलं आहे, म्हणजे हे डिस्टन्स 10⁻⁴ मीटर आहे आणि हे डिस्टन्स किती आहे त्या ठिकाणी 10 मीटर. जे आम्ही सांगितलं की डिस्टन्स जे आपल्याला स्लिट आणि स्क्रीनमधलं जे डिस्टन्स आहे हे कसं आहे त्या ठिकाणी ग्रेटर आहे दॅन दॅट ऑफ द कोणापेक्षा विड्थ ऑफ द स्लिटपेक्षा आपल्याला डिस्टन्स मिळालेलं आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे तो लोकेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मिनिमा अँड काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमा सांगितलं. फॉर दिस वी हॅव टू सी द फिगर नंबर 7.15. In the figure 7.15 we have to see that it shows two sets of parallel rays originating the slit element सांगितलेला आहे. The central and symmetric beam focuses at the central point काय सांगितलं त्या ठिकाणी P0. मागाशी जे सांगितलं हे जे पॅरलल वेव्हफ्रंटचे रेज आहेत ते सगळे रेज काय होणार आहे हा AB स्लिट आहे जर त्या AB स्लिटमधून पास होणार आणि जशीच्या तसे इन्सिडेंट कशावर होणार आहे त्या कॉन्व्हेक्स लेन्सवर. इन्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे ते परत रिफ्लेक्टेड होणार आहे आणि हे सगळे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत हे सगळे रिफ्लेक्टेड रेज कन्वर्ज ॲट अ सिंगल पॉईंट आणि तो पॉईंट कोणता घेतला आहे आपण त्या ठिकाणी P0 घेतलेला आहे, त्याला सेंट्रल पॉईंट P0 असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. डायरेक्टली इन फ्रंट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी O द सेंटर ऑफ द स्लिट, म्हणजे आमचा हा जो सेंटर ऑफ द स्लिट तुम्ही इथं घेतलेला आहे त्या सेंटर ऑफ द स्लिटवर हा पॉईंट आपण या ठिकाणी P0 घेतलेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणजे तो तिथं आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तिथं घेत असताना आपण जर बघितलं की rays parallel to the axis from all the points from A to B focused at the central point काय सांगितलं त्या ठिकाणी P0 सांगितलं. Thus all these rays must having the काय येणार आहे त्या ठिकाणी इक्वल ऑप्टिकल पाथ, म्हणजे सगळ्यांचा ऑप्टिकल पाथ कसा असणार आहे त्या ठिकाणी इक्वल असणार आहे कारण सगळेच रेज एकमेकाला कसे आहेत त्या ठिकाणी पॅरलल आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा ऑप्टिकल पाथ हा कसा असणार आहे त्या ठिकाणी इक्वल असणार. Hence all these arrive at P0 with the same phases and thereby produced काय सांगितलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी P0, म्हणजे सगळ्यांच्यातला फेज सेम आहे त्यामुळे त्या पॉईंटला आम्हाला P0ला काय मिळालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स त्या पॉईंट P0 जो आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता दुसरं जर बघितलं इन द केस ऑफ पॉईंट P, म्हणजे इथं आपल्याला अनेक पॉईंट P या ठिकाणी मिळालेला आहे. इथं काय दिसतंय तर थोडंसं काय झालं त्या ठिकाणी इन्क्लिनेशन आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसते, म्हणजे आपण डायग्राम जे आहे ते फिगर 7.15 त्या ठिकाणी बघूया. आता लोकेशन ऑफ मिनिमम मॅक्झिमम आपल्याला ऑब्झर्व करायचं. मग अशी जी डायग्राम होती तीच डायग्राम आहे, फक्त आपण इथं घेत असताना हा विड्थ घेतली होती म्हणजे AB ही स्लिट घेतली होती त्याची विड्थ जी आहे ती काय घेतली होती A. O पॉईंटपासून A जेवढा डिस्टन्सवर आहे तेवढाच B पॉईंटसुद्धा O पॉईंटपासून तेवढा डिस्टन्सवर आहे, मग ते डिस्टन्स आपण काय केलं कन्सिडर A/2 कन्सिडर केलं. आता या रेजपासून प्लेन वेव्हफ्रंट these are incident on the काय सांगितलं त्या ठिकाणी कन्वर्जिंग लेन्स,
त्या कन्व्हर्जिंग लेन्सवर इन्सिडेंट होते तर काय मिळणार आहे की हा O पॉईंट जिथं आहे त्याच पॉईंटला आम्हाला काय मिळणार आहे P0 पॉईंट मिळणार आहे. म्हणजे हे जे रेज आहेत हे दोन रेज काय होणार आहेत आफ्टर रिफ्लेक्शन मीट ॲट अ सिंगल पॉईंट काय झालं त्या ठिकाणी P0 अँड ॲट द पेजर पॉईंट जो आहे त्याला आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी सेंट्रल पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हा सेंट्रल पॉईंट कसा असणार आहे तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट काय म्हटलं आपण त्या ठिकाणी P0 हा आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करता येणार आहे. आता दुसरे आपण एक पोझिशन बघणार आहे. आता इथं आपण बघू या ठिकाणी इन द केस ऑफ पॉईंट P म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट P जो दिसतो तिथं काय दिसतंय तर अँग्युलर पोझिशन थीटा द ऑप्टिकल पाथ रेज ऑफ द रेज फ्रॉम द काय सांगितलं पॉईंट A to C हा जो दिसतो म्हणजे हा तुम्हाला हा पॉईंट A to C दिसतोय यांच्यामधला जो पाथ डिफरन्स आहे तो P पर्यंत आपण त्या ठिकाणी घेणार आहे. A to C पॉईंट PR काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल AC काय सांगितलं त्या ठिकाणी नॉर्मल आपण त्या ठिकाणी घेणार आहे टू द काय घेणार आहे त्या ठिकाणी म्हणजे हा नॉर्मल टू द काय घेणार आहे त्या ठिकाणी हा एसीला नॉर्मल त्या ठिकाणी घेणार नॉर्मल म्हणजे आपण 90 डिग्री असं त्या ठिकाणी म्हणतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं from this point onward there is no path difference or phase difference between these rays. Hence the path rays between AB and AC are काय सांगितले त्या ठिकाणी responsible for the net path difference or phase difference at point काय सांगितले त्या ठिकाणी P. आता जर आपण बघितलं मगाशी तुम्ही हे रेज बघितलं होते हे इन्सिडेंट रेज इन्सिडेंट झाले इथं अँग्युलर सेपरेशन दिसते म्हणजे हा आमचा ओरिजिनल रेज होता इथं अँग्युलर सेपरेशन झालं म्हणजे किती ना अँग्युलर सेपरेशन झालं थीटा. सिमिलरली फॉर द पॉईंट O साठी झालं सिमिलरली फॉर पॉईंट द OA साठी झालं जिथं अँग्युलर सेपरेशन झाल्यानंतर हे अँग्युलर सेपरेशन झाल्यानंतर सगळे रेज आहेत हे इन्सिडेंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्सवर आणि आपल्याला पॉईंट Pच्या ठिकाणी काय मिळणार आहे नवीन नेक्स्ट पॉईंट आम्हाला त्या ठिकाणी मिळणार. आता कन्व्हर्जिंग होत असताना काय सांगितलं हा जो असणार आपला AC पॉईंट जो आहे म्हणजे हा AC हा आपल्याला फेज डिफरन्स इथे काढायचा AC फेज डिफरन्स काढायचा तर इट मेक्स अन अँगल काय केलं त्या ठिकाणी थीटा केला म्हणजे आपल्याला जर इथं बघितलं तर याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल ACB हा जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल त्या ठिकाणी फॉर्म झाला हा 90 परपेंडिक्युलर टाकला AC परपेंडिक्युलर आपण टाकला हा AC परपेंडिक्युलर टाकल्यामुळे ह्या ठिकाणी 90 झाला. मग आपल्याला थीटाची किंमत काढायची थीटाची किंमत काढत असताना आम्ही काय सांगणार आहे की साइन थीटा जो घेणार आहे तो साइन थीटा म्हणजे काय म्हणतो थीटा म्हणजे अपोजिट साईड आपण म्हणतो अपोजिट साईड कोण आहे त्या ठिकाणी त्याची BC आहे आणि आपण हायपोटेनियस घेतो हायपोटेनियस कोण येणार आहे त्या ठिकाणी आमची AB येणार म्हणजे आम्हाला साइन थीटाची व्हॅल्यू काय मिळाली BC/AB हा आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल इथं कन्सिडर केलेला हा राईट अँगल ट्रायंगलचा हा राईट अँगल आहे हा 90 डिग्री म्हणजे 90च्या अपोजिट साईड ही हायपोटेनियस थीटाच्या समोरच्या BCचा पाथ डिफरन्स काढायचा हा BC पाथ डिफरन्स काढण्यासाठी आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला BC विच इज इक्वल टू AB इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी साइन थीटा. आता AB इंटू साइन थीटा जर घेतला असेल तर ही AB जो आहे ते ABची व्हॅल्यू आम्हाला दिलेली आहे ते ABची व्हॅल्यू काय दिली आहे त्या ठिकाणी A दिलेली आहे म्हणून आम्ही काय लिहिणार त्या ठिकाणी A साइन थीटा विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी BC. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये एक वाक्य दिले पाथ डिफरन्स बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स्ट्रीम रेज कोण आहे त्या ठिकाणी BC इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी A साइन थीटा दिले आणि हा जो पाथ डिफरन्स आहे हा विच इज इक्वल टू कोणा इतका आहे त्या ठिकाणी लॅम्बडा इतका असतोय असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट कोणता आहे त्या ठिकाणी लेट पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी K विथ द मिड पॉईंट ऑफ काय घेतला त्या ठिकाणी AC हा AC जो आहे त्या ACचा मिड पॉईंट जो आहे तो मिड पॉईंट आम्ही कन्सिडर काय केलं त्या ठिकाणी K म्हणजे लेट K विथ काय सांगितलं मिड पॉईंट ऑफ कोणाचं सांगितलं त्या ठिकाणी ACचं सांगितलं. मग ACचं असेल तर त्या ठिकाणचं जे डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स कोणतं घेतलं आपण हा ओके डिस्टन्स घेतला तर आपण काय सांगितले ओके विच इज इक्वल टू 1/2 काय घेणार त्या ठिकाणी BCच्या म्हणजे हा A हा B आणि हा काय घेतला C हा राईट अँगल आहे. आता ACचा जो मिड पॉईंट आहे तो काय घेतला त्या ठिकाणी K घेतला हा ACचा मिड पॉईंट K जर घेतला असेल तर आपण हा जॉईन केला तर O तिथं सेंटर आहे हा O घेतला AOB आहे हा ओके काढला तर ओकेची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हा ACचा जो आहे जे आपण ओके इज इक्वल टू जो आहे हा ओके इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी 1/2 काय येणार आहे त्या ठिकाणी BC आहे. आता 1/2 BC आला तर मगाशीच आम्ही काय सांगितलं होतं A साइन थीटा विच इज इक्वल टू काय सांगितलं होतं BC हा BC पाथ डिफरन्स आपण माहिती आहे
ए साइन थीटा विच इज इक्वल टू वेवलेंथ इतका सांगितलं म्हणजे बी सीची व्हॅल्यू किती घेणार आहे लॅम्बडा घेणार आहे. मग आम्ही काय सांगितलं लेट ए टू पॉईंट काय घेतला के घेतला ऑन द पॉईंट काय घेतला ए सीवर घेतला. मग आम्हाला हे डिस्टन्स काय घ्यायचं आहे ओके डिस्टन्स घ्यायचा आहे. हा ओके डिस्टन्स कोणाचा असणार आहे 1/2 काय म्हटलं आपण त्या ठिकाणी बी सी म्हटलं आणि 1/2 बी सी घेतलं तर याची व्हॅल्यू घेऊया आपण 1/2 बी सीची व्हॅल्यू किती आहे लॅम्बडा विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी λ/2 म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ द कोणाची मिळाली ओकेची व्हॅल्यू मिळाली ओके विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी λ/2 घेतलं. दस द पाथ डिफरन्स बिटवीन जो पाथ डिफरन्स आहे तो बिटवीन कुठला आपला असणारा ए पी आणि इथं असणारा बी पी जो आहे पाथ डिफरन्स बिटवीन ए पी सॉरी द पाथ डिफरन्स बिटवीन काय सांगितला हा ए टू पी आणि हा ओ टू पी जो आहे तो ओ पी आणि ए पी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ओ पी विच इज इक्वल टू काय मिळालं मला त्या ठिकाणी λ/2 त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे पाथ डिफरन्स बिटवीन कोणाच्यातला ए पी अँड ओ पी विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी λ/2. ॲज अ रिझल्ट दीज टू रेज प्रोड्युसेस काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्नमध्ये काय सांगितलं होतं पाथ डिफरन्स हा किती आहे त्या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी वेवलेंथ सांगितलं होतं आणि हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ आला तर त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. म्हणजे इथं आम्हाला जो पाथ डिफरन्स मिळाला तो हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द कोणाच्या मिळाला त्या ठिकाणी वेवलेंथच्या आणि म्हणून आपल्याला ह्या पॉईंटच्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स वी हॅव टू ऑब्झर्व ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी पीच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कळते काय बघा आम्ही काय केलं आपल्याला व्हॅल्यू कोणाची मिळाली ए साइन थीटा इज इक्वल टू बी सी मिळाली बी सीची व्हॅल्यू किती मिळाली लॅम्बडा मिळाली. परत काय सांगितलं हा पॉईंट आपला ए सी जो होता हा ए सी जो आहे त्या ए सीचा मिड पॉईंट काय घेतला आम्ही त्या ठिकाणी के घेतला. ए सीचा मिड पॉईंट के घेतल्यानंतर आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी ओकेची व्हॅल्यू काढली म्हणजे हा आपला ट्रायंगल ए बी सी जो होता त्यात ओके घेतला. हा ओके हा पुन्हा इतका आहे तर बी सीच्या काय त्या ठिकाणी 1/2 बी सी म्हणून आम्ही काय लिहिलं ओके इज इक्वल टू 1/2 काय लिहिलं बी सी लिहिलं. तर बी सीची व्हॅल्यू किती सांगितलं लॅम्बडा इतकी आहे म्हणून आम्ही काय लिहिलं ओके इज इक्वल टू λ/2 आला. हा λ/2 आला म्हणजे हाफ मल्टिपल ऑफ कोणाच्या त्या ठिकाणी हाफ ऑफ द वेवलेंथचे असेल तर तिथं आम्हाला काय मिळणार आहे ॲट द पॉईंट पी जो आहे त्या पॉईंटच्या ठिकाणी म्हणजे आम्हाला एक पॉईंट काय मिळाला हा ए पी आणि दुसरा काय सांगितला ओ पी. इथं आम्हाला फेज डिफरन्स पाथ डिफरन्स जो आहे तो किती मिळाला पाथ डिफरन्स आम्हाला λ/2 इतका त्या ठिकाणी मिळालेला आहे म्हणून पॉईंट पीच्या ठिकाणी आम्हाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करायला मिळाले आहे. नाव कन्सिडर एनी पॉईंट इक्विडिस्टन्स रिस्पेक्टिव्हली फ्रॉम ए अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ओ. आता परत काय सांगितलं सच ॲज जी आणि एच सेपरेटेड बाय डिस्टन्स a/2 अलॉंग द स्लीप. मग परत काय केले हा एओच्या मध्ये आपण घेतला हा एओ जो आहे त्यांच्यामध्ये परत इथे एक पॉईंट कुठला घेतला त्या ठिकाणी जी घेतला आणि हा ओबीच्या मध्ये पॉईंट कुठला घेतला त्या ठिकाणी एच घेतला. म्हणजे एओ पॉईंट सुद्धा काय केला परत त्या ठिकाणी आपण सेपरेटेड केला. हा आपला पॉईंट ओ होता इथं पॉईंट ए होता हा एओ पॉईंटच्या मध्ये परत आपण हा नवीन पॉईंट कुठला कन्सिडर केला जी. त्याच पद्धतीने सिमिलरली ओबी जो आहे त्या ओबीच्या मध्ये पॉईंट कोणता कन्सिडर केला आहे मी त्या ठिकाणी एच केलेला आहे. मग काय सांगितलंय सच एज जे एंड एच डिस्टन्स सेपरेटेड बाय डिस्टन्स काय सांगितलं a/2 अलॉंग द स्लीप रेज फ्रॉम द एनी सच पेअर विल हॅव पाथ डिफरन्स λ/2 ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी पी. तर आपण डिस्टन्स आपल्याला मिळालं ए पी आणि काय घेतलं त्या ठिकाणी ओ पी विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी λ/2 सांगितलं. सिमिलरली आम्हाला काय म्हणणार आहे हे डिस्टन्स एओ घ्या किंवा हे डिस्टन्स ओ बी घ्या त्यांचा पाथ डिफरन्स घ्या हा ए पी असेल किंवा इथं असणार काय असेल बी पी असेल किंवा आय पी असेल किंवा बी पी असेल हा पेन डिफरन्स आम्हाला किती मिळणार आहे त्या ठिकाणी λ/2 इतकाच त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे ॲट द पॉईंट पी वी हॅव टू गेट इंटरफरन्स पॅटर्न कोणता ऑब्झर्व करायला मिळणार आहे त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करायला मिळणार आहे. आणि हा जो आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी फर्स्ट मिनिमम आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलं जसं आपल्याला ऑन द अपर पोर्शनला मिळालं तसं लोअर पोझिशनला म्हणजे ॲट दिस पॉईंट वी हॅव टू ऑब्झर्व ऑल्सो काय करणार आहे त्या ठिकाणी फर्स्ट मिनिमम दॅट इज द डिस्ट्रक्टिव्ह पोझिशन. म्हणजे आपण हे जे आहे ते पॉईंट इथं घेतले हा इकडे घेतला हा इथं घेतला हा इथे घेतला जिथे अँग्युलर सेपरेशन काय झालं त्या ठिकाणी थीटा झालं. जेव्हा अँग्युलर सेपरेशन थीटा होईल ते आपल्याला हा जो पॉईंट असेल
ॲट दिस पॉईंट वी हॅव टू काय करणार आहे त्या ठिकाणी गेट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अनदर साईड, म्हणजे बोथ साईडला पीच्या बोथ साईडला म्हणजे P0च्या बोथ साईडला आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे इथं काय सांगणार आहे ॲट द लोकेशन ऑफ द nth मिनिमा द पाथ डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम पाथ डिफरन्स बिटवीन द काय सांगितलं एक्स्ट्रीम रेस कोणता होता आपल्याला BC होता विच इज इक्वल टू काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ए साइन थीटा सांगितलं होतं. त्या BCची व्हॅल्यू किती होती लॅम्बडा, ए काय सांगितलं त्या ठिकाणी साइन थीटा. म्हणजे इथं आपल्याला फर्स्ट nth मिनिममसाठी आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली होती ए साइन थीटा इज इक्वल टू लॅम्बडा. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो ए साइन थीटा इज इक्वल टू प्लस मायनस काय सांगितलं त्या ठिकाणी लॅम्बडा सांगितलं. आता इथं जर घेतलं if we assume the maxima to be in between the respective minima, we can write the path difference between the extreme rays at the nth maxima. म्हणजे हा कोणासाठी मिळाला त्या ठिकाणी nth मिनिमासाठी मिळाला आणि nth मॅक्झिमा जर असेल तर nth मॅक्झिमासाठी जो पॉईंट आहे तो काय मिळणार आहे हा ए साइन थीटा आपल्याला मिळाला. फक्त एक्स्ट्रीम रेंजमधला पाथ डिफरन्स कसा मिळणार आहे n प्लस 1/2 काय मिळाला त्या ठिकाणी लॅम्बडा मिळालेला आहे बिटवीन द एक्स्ट्रीम रेंज ॲट द काय सांगितले nth मॅक्झिमम. म्हणजे आम्हाला एकदा मॅक्झिमम पॉईंट मिळणार आहे एकदा मिनिमम पॉईंट त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मिनिमम असेल तर पाथ लेंथ किती सांगितलं त्या ठिकाणी पाथ डिफरन्स प्लस मायनस n लॅम्बडा आणि मॅक्झिमम असेल तर आपल्याला मॅक्झिममला काय मिळणार आहे n प्लस 1/2 काय मिळाला त्या ठिकाणी लॅम्बडा मिळालेला आहे.